चला तर मॅचला सुरुवात करूयात. दोन्ही पंच दाखल झालेले आहेत. खूप चांगला महत्त्वाचा हा सामना पाहायला भेटेल. इथून प्रत्येक मॅच मध्ये आपण नॉकआउट स्टेज पाहणार आहोत. जिंकला तर अस्तित्व राहील, हारला तर स्पर्धा सोडावी लागेल, असा आता प्रत्येक टीमसाठी स्टेज आहे. चला तर वळूयात मॅचकडे. खूप महत्त्वाचा मॅच, जिथे या मॅच वरती वाफाळे टीमच्याही नजरा असतील. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत क्लासिक इगतपुरी विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत धर्मवीर कसारा. ओपनिंगची पेर सागर आगान आणि त्याच्या सोबतीला बबलू खाडे. बॉलिंग मार्क वरती राहुल बागडे. चांगलं बॅटल राहील हेही. चला होते सुरुवात. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल वेट करून खेळला आणि गॅप मध्ये मारलाय. फिल्डर धावतोय. हो, ज्ञानदीप कडनं बॉलला अडवलंय. तोपर्यंत आपण पाहत आहोत ओव्हर थ्रो होतोय. बॅकअप साठी फिल्डर राहिलाय. 2 धावा घेऊन चाललेत. पहिला चेंडूवरती पाहायला गेले तर बॉल अडवला, परंतु ओव्हर थ्रोच्या धाव देखील आली, त्यामुळे 2 धावा मिळाल्यात. सागर आगान सध्या तरी खातं खोलतोय धर्मवीर कसारा संघाचं. हो, चांगला बॉल बॅक ऑफ द हँड थोडासा हाताळला. हा बॉल खूपच चांगला तिथे आपल्याला पाहायला भेटतोय. एक खासियत राहिली आहे गोलंदाजाची. भरपूर चेंडू त्याच्याकडे आहेत. वेगवेगळे चेंडू हाताळणी करतोय. ही गोलंदाजीमध्ये खासियत राहिली आहे राहुलकडे. इथे लेग कटर होता, ओळखता आलेला नाही. पडल्यानंतर स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, डॉट बॉल पाहायला भेटतोय. लगातार 2 डॉट बॉल हाताळलेत. आज चांगले कटर्स आपल्याला राहुल भागडेकडनं पाहायला भेटलेत प्रत्येक मॅच मध्ये. दोन्ही त्याच्याकडे कटर आहेत, ऑफ कटर, लेग कटर, आणि त्याच्यामध्ये बॅकअप द हँड खूपच चांगला हाताळतोय, त्यामुळे चर्चेमध्ये आहे. हा वेगवान हाताळण्याचा प्रयत्न, आणि तिथे पाहूयात काय घडलंय. पॉइंटला फिल्डर धावतोय, तिथे बॉल अडवतोय, तोपर्यंत धाव मिळेल. सिंगल, लेग बाईज. चला, कॅपची मागणी होते, कॅप घेऊन जा. धाव फलकात जाऊन पोहोचलोय. 3 धावा. हो, याच गोष्टीसाठी त्या प्लेअर ऑफ द मॅचला आपण कॅप ठेवलेला आहे. त्याचं हे रिझन आहे. जास्तचा पाऊस पडला की मग त्या कॅपची गरज असते, आणि त्या कॅप त्याच्याचमुळे ठेवल्यात या स्पर्धेमध्ये. आमचे विनायकजी सावंत साहेब आणि तथा रोशनजी शेलार यांच्याकडनं आम्हाला त्या पुरस्कृत झाल्या, त्यामुळे त्यांचं स्पेशली आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्या कॅपची गरज पडते जेव्हा जोरदार पाऊस येतो, मुसळधार पाऊस येतो. आणि आता त्या पावसाची सुरुवात होत असताना मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता इथून रबर बॉल क्रिकेट पाहण्याची एक वेगळी मजा प्रेक्षकांना मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय, 3च धावा झाल्यात. संत आणि शांत गतीनं हा सामना चालू आहे, परंतु 3च ओव्हर मॅच, त्यामुळे अटॅकिंग मूड मध्ये राहावं लागेल. कमी बॉल मध्ये जास्तीच्या धावा काढाव्या लागतील. बबलूसाठी स्लोअर वनच हाताळला हा बॉल. क्रॉस बॅटरने खेळा मिड विकेटला. आता क्षेत्ररक्षक ज्ञानदीप पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतोय. थ्रो पैकी यावेळेस ॲक्युरेट राहिली आहे. मिळाली इथे सिंगल. 5 बॉल 4 धावा. चांगलं हे षटक. सगळं षटक ओव्हरऑल आपण पाहिलं तर क्लासिक इगतपुरी टीम कडेच राहिलंय, कारण धावा काढू दिलेल्या नाहीत. हो, खूपच चांगला हा फटका. हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू सीमा पार. डायरेक्ट लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार. अंतिमचा बॉल होता आणि त्याच्यावरती आपण पाहत आहोत बरोबर तो पायामधला बॉल. हेलिकॉप्टर उडवलं. धावा झालेल्या आहेत आता 10. एका ओव्हरला 10 धावा झाल्यात. आणि आता सन्माननीय खाडे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. लगातारचे 3 षटकार, रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बबलू खाडे याच्यासाठी ते पारितोषिक आहे. बबलूनं जर 3 बॉलला 3 षटकार मारले लगातार, तर रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक खाडे साहेब यांच्याकडनं. चला, मॅच चालू करा. एका ओव्हर मध्ये 10 आल्यात.
पहिला चेंडू यॉर्कर लेंथ वरती होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा तो प्रयत्न, सिंगल मिळाली आहे, डबलचा कॉल आहे आणि आता राहुलकडे हा थ्रो ॲक्युरेट राहिलाय. कौतुक आहे फेकीसाठी. बल्लाही चांगलं अडवलंय, तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. चांगला बॉल होता, शंकाच नाहीत. जर लेंथ लाईन मिस केली असती तर बोल्ड होण्याचे चान्सेस खूप होते. स्ट्रोक चांगला कन्वर्ट केलाय, तो कॉन्फिडन्स देऊन जाईल, कारण यॉर्कला यावेळी चांगलं खेळलंय या यॉर्कर बॉलला आणि त्यामुळे बबलू खाडेकडे हा कॉन्फिडन्स आजच्या दिवसामध्ये ओव्हरऑल सगळ्याच मॅचेसमध्ये राहिलाय. 12 धावा आता झाल्या, 3च ओव्हरचा खेळ आहे, त्याच्यामुळे धावा काढावा लागतील. ओ यावेळेस देखील पहा काय वेग होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, स्टिक मिस केला, तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. डॉट झाल्यानंतर तरी देखील धाव येते, हे सगळ्यात महत्वाचं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. काय अफलातून वेग होता. बाईज एक सिंगल, धाव फलक 13. ज्ञानदीप यावेळेस आपण पाहत आहोत खूपच चांगली कामगिरी करतोय. आताही तेच घडलंय, आता डायरेक्ट हिट झालंय काम तमाम. गरज नव्हती या धावसंख्येची आणि दोन्ही महत्वाचे खेळाडू होते आणि आता सध्या तरी डगआउटला जावं लागेल. बबलू खाडे आउट. बॉल फक्त उंच गेलाय, मागे चाललाय, रिझल्ट चांगला मिळू शकेल असं वाटतंय. आता बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला इथे हा चौकार. शन्नूजी फाळके यांचे मामा साजिद खान, शाहिद खान मामा यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. लगातारचे जर 3 बॉलला 3 षटकार आले तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक, आणि तथा 3 बॉलला जर 3 विकेट जरी आले तरी देखील रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक यावेळेस दिले जाणार आहेत. कुर्ल्यावरनं हे पारितोषिक आलेलं आहे ऑनलाईन. आणि आता पहिला आलाय असं वाटतंय, बॉल उंच चाललाय, बीट करतोय, चेंडू सीमा पार, आलाय दणदणीत खणखणीत हा चौकार. लगातार 3 चौकार जरी आले तरी देखील हे पारितोषिक आहे. शाहिद खान मामा यांच्याकडनं हे पारितोषिक आलेलं आहे आणि पैसेही जमा झालेले आहेत ऑनलाईन. कुर्ल्यावरनं ते पैसे आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे ही महत्वाची बक्षीस या मॅच साठी आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. कुर्ल्यावरनं अगदी युट्यूबला जॉईंट आहेत आणि पारितोषिक त्यांनी पाठवून दिले. यावेळेस व्हाईट बॉल आलाय, रिव्ह्यूची मागणी झालेली आहे व्हाईट बॉल साठी. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं बॉल चेक केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे असं कळवलंय.
चला तर धाव फलक झालेला आहे. मग 22 धावा धाव फलकावरती पाहायला भेटत आहेत. सागर बागडे आणि सागर आगान ही जोडी पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील पाहूयात बॅटच्या लोडिंग एज वरती हा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो आणि तोपर्यंत 2चा कॉल आणि आता सागर यावेळेस धावतोय. शहबाजने बॉल सोडलाय त्यामुळे तिथे धावा मिळतील. सिंगलला डबल आणि डबलला आता टेबल मध्ये कन्वर्ट केल्या जातात या धावा. भाग मिल्का भाग अशी ती परिस्थिती होती. 3 धावा आल्यात या चेंडूवरती आणि आता धावा झाल्यात 25. 2 ओव्हर 25 धावा. गॅपमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु फायदा होणार नाहीत. स्क्वेअर लेग मिड विकेट मधनं निघाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. विकीचा पहिला चेंडू यावेळेस पाठवला गेलाय चौकारासाठी. अंतिमचं षटक आहे आणि त्याच्यामध्ये त्या धावा काढण्याचा प्रयत्न होतोय. सागर बागडे सध्या तरी लयबद्धतेमध्ये दिसलाय. 4 बॉल 15 वरती खेळतोय. 6 बॉल 8 वरती सागर आगान खेळतोय आणि त्यामुळे धावा झाल्यात. 29 ला स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग केली आहे सागर बागडेनं. विकीचं हे षटक पाहूयात कितपर्यंत धावा खर्च करेल, किती धावा रोखेल. हो चांगला बाउन्सर. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत वाईड लाईन पकडून चाललाय त्यामुळे इथे चांगली लेंथ चांगली लाईन यावेळेस इथे हाताळली जाते आणि इथे हा डॉट बॉल आलाय. हाय स्लोर वन खूपच चांगल्या हाताळणी. इथेही आपण पाहत आहोत गती परिवर्तन केलंय. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत पडल्यानंतर बाउन्सही चांगला मिळालाय आणि टर्न ही बॉल झालाय त्यामुळे तिथे अजून एक चांगला बॉल. धाव फलक 30. सिंगल साठी तो प्रयत्न यशस्वी होतो. लेग बाईज अजून एक सिंगल येते. सिंगलला आता धावा झालेल्या आहेत 31. हा व्हाईट बॉल. अवंतर धाव मिळते. 32 धावा झालेल्या आहे. जिथे टार्गेट सेट करायचं आहे धर्मवीर कसारा टीमला. 32 झाला. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल बाकी आहेत. पाहूयात कुठपर्यंत धावा काढल्या जातील, टार्गेट किती सेट होईल. अलोबो फुल टॉस बीट करतोय. चांगली लेंथ लाईन. विकेट किपर कडे बॉल आहे त्यामुळे तिथे पाहत आहोत प्रयत्न कोणताही नाहीत. आला डॉट बॉल. हो अजून एक प्लॅन मिस. पुन्हा एकदा एक डॉट बॉल पाहायला भेटतोय आणि तिथे 3 ओव्हरचा खेळ होतोय. धावा झालेल्या आहेत आता 32. करायचे 33.
33 करायचे आहेत. 32 झाला, 33 करायचे आहेत. 11च्या सरासरीनं इथून जावं लागणार आहे. सनी आणि राहुलची जोडी पाहायला भेटेल. लखन साबळे बॉलिंग मार्कवरती असेल. नो डाऊट टार्गेट चांगलं सेट केलं गेलं आहे, परंतु जास्तचे डॉट बॉल हे आले त्यांनी, त्याच्यामुळे आपण पाहत आहोत 33 करायचे आहेत. काही डॉट बॉल ही पाहायला भेटलेत, परंतु आता ही इनिंग खूप महत्त्वाची आहे. पहिलाच बॉल समोर खेळाय, कॅचीचा कॉल पाहूयात. ओ बीट केलंय, फिल्डरला बीट केल्याने आता चेंडू सीमा पार. पहिला चेंडू वरती मिळालाय मौका आणि इथे टोकलाय चौका. हो असं वाटलं एक स्ट्रोक खेळत असताना की चान्स बनलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा यावेळेस दूरवर राहिला आणि तिथे तो चौकार ठोकलाय. 4 धावा मिळालेल्या आहेत. हो राहुल वरती त्या नजरा आता असणार आहेत या मॅच मध्ये. हा महत्वाचा खेळाडू आहे, गेल्या मॅच मध्ये चांगला खेळलाय. यावेळेस तयारीमध्ये नव्हता, कदाचित वाटलं होतं की ओव्हर पिच बॉल येऊ शकतोय, परंतु तिथे आपण पाहत आहोत चांगला बाउन्सर हाताळलाय आणि तिथे लखन साबळेचा हा चांगला चेंडू पाहायला भेटतोय. जय मल्हार घोटे आणि एस ग्रुप भोजपाडा चला टॉस साठी यावेळेस देखील आता फटका फसलाय की पाहूयात की प्रॉपर टायमिंग जुळालंय. उंचच उंच आणि लांबच लांब चाललाय, ठोकलाय हा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. खूप चांगला पिक केलाय हा बॉल. पिकअप स्ट्रोक पाहायला भेटला आणि तिथे ही खासियत आहे खेळाडूची, लवकर लेंथ पिक करतोय आणि त्यामुळे धाव संख्या टिक करतोय. हा 6 समोर मारला. यावेळेस विशपला खूप चांगला स्ट्रोक होता, षटकाराच्या मदतीने 10 झाला. अरे आता विकेट आली आहे. इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं आणि तिथे नाराज झाला खेळाडू. ऑफ स्टिक उद्ध्वस्त आणि आता लखन साबळेच्या खात्यामध्ये राहुल भागडेची विकेट. फलंदाज बाद. 10ला पहिली विकेट. हो चांगला फटका आहे. यावेळेस देखील आपण पाहत आहोत बॉडीवरती बॉल आणि तिथे पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. तिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके असंच म्हणावं लागेल आणि बरोबर ती लेन भरकटला गेलाय, त्याच्यावरती तो फटकाच पडलाय आणि षटकार मारलाय. धावा झाल्यात आता 16. 33 करायचे आहेत, त्याच्यामध्ये 16 झाल्यात. जय मल्हार घोटी संघाने टॉस जिंकलाय. चला निर्णय कळवा लगेच. बॅटिंग ओके, चला बॅटिंग त्यांनी घेतले. फिल्डिंग करायचे एस ग्रुप भोजपाडा टीमला. हा तो पुढचा मॅच आहे. मग तो मॅच झाल्यानंतर क्वालिफायचे 2 राऊंड असतील दोन्ही पोलचे. हा बॉडीवरती बॉल निघालाय मागे आणि आता तिथे विकेटची संधी आहे का पाहूयात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कोणताही नाही तिथे करणं गरजेचं होतं. हो ऑलरेडी धावा खर्च झाला होता, मग विकेटसाठी प्रयत्न करायला हवा होता अशी ती चर्चा मैदानाच्या आतमध्ये होती, परंतु तिथे मिळेल
सिंगल धाबा झाला 17, 12ला करायचे 16. ओव्हरला 17 आल्यात, 2 षटकार आलेत, 1 विकेट आली राहुलची, परंतु जरूर तितकासा धावसंख्येवरती फरक पडला नाहीत. 17 झाल्यात, 12ला 16 पाहिजेत. जो जिंकेल तो वाफाळे संघाच्या विपक्षामध्ये भिडेल आणि तो क्वालिफायचा राऊंड आपल्याला पाहायला भेटणार आहे. या मॅच नंतर एक आदिवासी पोल मधील मॅच होईल. एस ग्रुप भोजपाडा वर्सेस जय मल्हार गोटी टीम. चला जाऊयात. सागर बॉलिंग मार्क वरती आलाय. हा बॉल पहिला चेंडू रीच मध्ये मिळालाय आणि आता हा बरोबर समोर समालोचन कक्षाच्या वरन सडक पे कडक बेधडक षटकार. हो याही वेळेस हाही चांगला लॉफ्टेड स्क्वेअर कट आणि तोही पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. लगातारचा दुसरा षटकार. सामना सोपा झाला. 29 झाला. 4च पाहिजेत आता. विजयाची मोहर उमटवली जाईल का या बॉलवरती पाहूयात. विजयाच्या समीत गेलाय संघ. 10 बॉलला 4 पाहिजेत. लक्कीनं खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. आल्या आल्याच धुवाधार इनिंग आणि पहिला चेंडू जो षटकार त्याने मारला होता तिथूनच तो कॉन्फिडन्स त्याला मिळाला या इनिंग मध्ये. 4 बॉल मध्ये 19 वरती खेळतोय. अंतिमचा षटकार चांगली केली ती पहिल्या इनिंगला. आणि आता खेळ या वेळेस झालाय हा खल्लास. 3 बॉलला 3 षटकार आलेत. मंगेशजी उबाळे सरांकडनं ते पारितोषिक जमा आहे त्यामुळे आता ते पारितोषिक मिळवलंय असं वाटतंय. अभिनंदन. लोवर फुल टॉस फुल टोल आणि तिथे खेळ खल्लास केला. अभिनंदन. चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. नॉट आउट इनिंग आणि त्याच्यामध्ये मॅच फिनिशिंग टच. जवळजवळ 25 धावसंख्येची धुवाधार इनिंग आणि त्यानंतर बॉलिंग करत असताना एक ओव्हरला फक्त 5 धावा खर्च करून दिल्या होत्या त्या विकीनं आणि तो ठरलाय यावेळेस विकी हा या मॅचचा हिरो. चला वेलकम विकी, या आपलं स्वागत आहे.